प्रत्येक स्वामी भक्तांच्या मनामध्ये कधी ना कधी हा प्रश्न येतच असतो की आपण देखील स्वामींजवळ बसावं, स्वामींकडे बघत राहावं, स्वामींशी काहीतरी बोलावं आणि स्वामींना आपले मनातले आपले जे विचार आहेत, आपले जीवनामध्ये जे प्रश्न आहेत ते सांगावं. ज्याप्रमाणे आपण आईजवळ बसतो त्याप्रमाणे स्वामींजवळ बसून स्वामींकडे बघत राहावं. कधीतरी स्वामींच्या जवळ नुसतं बसावे असं वाटतं. देवघरातल्या सद्गुरूंच्या तसबीरकडे पाहावे व कधीतरी स्वामींच्या जवळ नुसते बसावे. मुलगी जशी दिवसभरातून थोडा वेळ आईजवळ बसते, दिवसभराचा थकवा आई नुसता नजरेने घालवते, तसे या गुरुमाऊलींचे प्रेमळ हृदयात साठवावे आणि कधीतरी स्वामींच्या जवळ नुसतं बसावे. काही मागू नये, काही सांगू नये, सारे संभाषण नुसत्या नजरेतून व्हावे. कधीतरी स्वामींच्या जवळ नुसतं बसावे. आपल्या गुरुमाऊलींकडून डोक्यावर कृपाचा आशीर्वाद घ्यावे. मनाला विलक्षण शांती देणाऱ्या स्पर्शाला अनुभवावे. कधीतरी स्वामींच्या जवळ नुसते बसावे. शांतपणे स्वामींकडे पाहत राहावे. सद्गुरुरूपी चैतन्याचा आनंद व समाधान अनुभवावे. कधीतरी स्वामींच्या जवळ नुसते बसावे. स्वामींच्या जवळ बसून नामस्मरण करावे. अद्भुत अनुभव घेऊन त्यात विलीन होऊन जावे. आपलं आपणच मीपणा विसर्जन व्हावे. कधीतरी स्वामींच्या जवळ नुसते बसावे. ज्याच्या जवळ नुसत्या बसण्याने काय मिळते हे ज्याचे त्याने अनुभवावे. दररोज थोडा वेळ तरी आपल्या स्वामींजवळ बसावे. तुम्हाला या व्हिडिओमधलं संभाषण कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.